फेब्रुवारी महिन्यामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आपनं 38 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे। याआधी सुद्धा आपकडून काही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती। इथं एकूण जागा आहेत 60 आणि त्यापैकी 38 उमेदवारांची शेवटची यादी ही जाहीर करण्यात आली आहे। पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर मुख्यमंत्री आतिशी मार्लेना कालकाजी इथून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत। दरम्यान भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा नसल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे। तर राष्ट्रीय राजधानीमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात असलेले आपनं त्यांच्या संबंधित मतदारसंघातून वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी बहाल केली आहे। दिल्लीमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम आपल्याला पाहायला मिळणार आहे। येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आप जो सध्या सत्ताधारी पक्ष आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा त्यांना चांगलं बहुमत मिळालेलं होतं, या पक्षाने आपली यादी जाहीर केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।